कोकणात प्रसिद्ध असणारा पदार्थ म्हणजेच आपली घावण चटणी. तर आज मी तुम्हाला आईच्या हातचं मऊ लुसलुशीत असं घावण आणि त्याचसोबत असणारी ओल्या नारळाची हिरवी चटणी दाखवणार आहे. तर सर्वप्रथम आपण एका भांड्यात तांदळाचं पीठ घेऊयात. त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. पण एक लक्षात ठेवा, त्यामध्ये पिठाच्या गाठी तयार नाही झाल्या पाहिजेत, नाहीतर ते घावणे तुटतात, मग ते व्यवस्थित होत नाहीत. आता आपण गॅसवर डोस्याचा तवा ठेवायचा. थोडं थोडं गरम झालं की त्याला तेल लावायचं, म्हणजे त्यामुळे घावणे पटकन आणि व्यवस्थित सुटतात. हा पदार्थ मोठेच नाही तर लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. आता आपला तवा गरम झालेला आहे. त्यात आपण मगाशी जे मिश्रण तयार केलं होतं ते मिक्स करून घेऊया आणि मग त्या डोस्याच्या तव्यामध्ये हळूहळू असं टाकून घेऊयात. तवा एकदम आपण गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे ते घावण आपण जे टाकतो ते व्यवस्थित असं निघालं पाहिजे, नाहीतर मग ते चिकटून राहतं, मग काढताना खूप प्रॉब्लेम येतो. आणि एक स्टीलचं ताट ठेवून एक वाफ काढायची, म्हणजेच ते व्यवस्थित शिजतो. वाफ आली की आता ताट काढून घ्यायचं आणि चेक करायचं, आपलं घावण तयार झालं आहे का. तयार झालं आहे म्हणजे कडेकडेने ते घावण सुटायला लागतं, मग समजायचं की आपलं घावण तयार झालं आहे. एका चमच्याच्या सहाय्याने ते एका साईडला पलटायचं. कोकणात या पदार्थाला खूप मागणी आहे. पर्यटक लोक येतात आणि हा पदार्थ अगदी आवर्जून खातात. तर अशा प्रकारे आपलं जाळीदार असं घावण तयार आहे. आता आपण ओल्या नारळाच्या चटणीची रेसिपी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक ओलं नारळ किसून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे असं मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर आपली हिरवी मिरची टाकून घ्यायची, ज्याने टेस्टसुद्धा येते आणि एक चटणीला कलरसुद्धा येतो. आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा ॲड करून घ्यायची आहे. कोथिंबीरची टेस्ट चटणीला अगदी छान येते आणि त्याने असं हिरवा कलरसुद्धा खूप मस्त येतो. त्यामध्ये 4-5 लसणीच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. आता हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं, जेणेकरून चटणी अगदी व्यवस्थित तयार होते. आता हे मिश्रण मिक्सरला लावून ते बारीक करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे. त्याला अजून टेस्ट येण्यासाठी थोडंसं त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं, जेणेकरून त्या चटणीला अजून छान अशी टेस्ट येते व खायलासुद्धा मज्जा येते. अशा प्रकारे आपली घावण चटणीची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हालासुद्धा ही रेसिपी आवडली असल्यास नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. Nereden var?